चुरशीचा सामना होणार। लढत मैत्रीपूर्ण, दोन्ही संघ एकाच गावातील, परंतु प्रत्येकाचा खेळ एकमेकांना अतिशय चांगला माहित। जरी मैदान दोन असले प्रॅक्टिसचे, परंतु एकाच गावातली दोन्ही संघ, परंतु लढत चुरशीची होणार यात काही शंका नाहीये। दोन्ही संघ बलाढ्य संघ। स्ट्राइक एंडला आपण पाहतोय डाव्या हाताचा फलंदाज महेशने मात्र दिवसभरामध्ये अतिशय जबरदस्त फलंदाजी केलेली आहे। नेक्स्ट बॉल, इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय या चेंडूवरती पंच नक्कीच इथे दर्शवतात हा चेंडू ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर जातोय। स्वेर चेंडू घोषित केलाय पंचांनी। प्रीतम पाटील सर यांनी नक्कीच एक धाव मिळाली शिवप्रतिष्ठान परळी या संघाला। निर्णायक सामना आपण पाहतोय, डिसाइडर मॅच, टॉप 4 साठी क्वालिफाईड होणारा संघ सन्मान दिलाय। यावेळेस आपण पाहतोय चेंडूला नक्कीच चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देणे, एक चांगल्या क्रिकेटरची ओळख। इथे चेंडू यार्कर होता, महेशने नक्कीच ओळखलं आणि सन्मान देण्याचं काम केलं। एक धाव मिळवली शिवप्रतिष्ठान परळी या संघाला। पुन्हा एकदा स्ट्राइक वरती खऱ्या अर्थाने प्रणय राजपूरकर नक्कीच आलाय, ज्याच्या बॅट मधून मोठमोठे फटके येत असतात, ज्याला या तालुक्याने या प्रेक्षकांनी मात्र नाव दिलंय वीरेंद्र सेहवाग। आठवावं लागेल वीरेंद्र सेहवाग। नक्कीच इथे मात्र पहिलं षटक चालू आहे। मयूरजी देशमुख इथे नक्कीच आलेत, आम्ही त्याचं सरचे स्वागत करणे। इथे मात्र या वेळेस चेंडू मात्र घेतला बॅटच्या पट्ट्या, स्क्वेअर लेग रिजनला येतोय प्रणयच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत षटकार। डीजे इथे उपस्थित आलेत। एक षटकानंतर आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान घेणार आहोत। वळतोय मैदानावरती प्रणय राजपूरकर मात्र आता ऑन फायर झाला, आक्रमक भूमिका धारण करतोय। षटकार स्क्वेअर लेगला आलाय। नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय चेंडू। यावेळेस मात्र चेंडू गोळीच्या वेगाने ट्रॅव्हल होतोय, चेंडू मात्र जातोय गोळीच्या वेगाने सीमा रेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत चौकार। कमान डीजे जबरदस्त नक्कीच म्हणावं लागेल। यावेळेस मात्र ज्या प्रणय राजपूरकरला पहिल्या मॅच मध्ये सूर गवसला नव्हता, दुसऱ्या मॅच मध्ये सूर गवसला नव्हता, परंतु या निर्णायक मॅचला सूर गवसलाय। एक षटकार आणि चौकार मात्र त्याने ठोकलाय। जबरदस्त इनिंग पाहायला मिळतंय। ऋतिकच्या पुढे नक्कीच आता मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय, कारण की समोर खेळतोय प्रणय राजपूरकर। जबरदस्त फटका यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय कल्पेश दळवी चेंडूच्या मागे धावतोय। एक धाव कंप्लीट, दुसरी धावण्याचा प्रयत्न होतोय, चांगला फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळत आहेत। तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, परंतु इथे मात्र वेट कॉल आलाय। जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कल्पेश दळवी याचं, चांगलं फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळत आहेत। 2 धावा मिळतील शिवप्रतिष्ठान परळी या संघाला। पहिलं षटक चालू आहे पॉवर प्लेचा आपण पाहतोय। अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी, एक स्क्वेअर चेंडू आलाय या षटकामध्ये। जवळ जवळ आता धावा झाल्यात 15 धावा स्कोर बोर्डवरती लागलेल्या आहेत। शेवटचा चेंडू शिल्लक आहे। पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू स्क्वेअर, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, चौथ्या चेंडूवरती षटकार, पाचव्या चेंडूवरती चौकार आणि या चेंडूवरती आल्यात 2 धावा। एक चेंडूचा खेळ बाकी। पुन्हा एकदा प्रणय ऑन स्ट्राइक, ऋतिक नकादे गोलंदाजी मार्फत। इथे मात्र नक्कीच जबरदस्त लोअर फुलटा चेंडू पाहायला मिळतोय। निश्चित स्वरूपात या चेंडूवरती रिव्ह्यू मात्र आता नक्कीच पंचांनी घेतलाय, चेक केलं जाईल की आता वेस्ट हाईट आहे की नाही चेक केलं। पंकज देसाई आपण यायचंय, रिव्ह्यू नक्कीच लवकर या, अंधार होतोय, लवकर चेक केलं पाहिजे, कारण की आता संध्याकाळ होत चाललेली आहे। 5:45 पर्यंत या मैदानावरती अंधार पसरतो, कारण की आता रात्र मोठी आहे, दिवस बारीक आहे। फेअर डिलिव्हरी डिसिजन येतोय। पहिलं षटक इथे मात्र समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या अंती मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 आहे धावसंख्येवरती। चेंडू अगदी जवळ नक्कीच बघितला, व्यवस्थितपणे दाखवलं tenniscricket.in ने। चेंडू नक्कीच स्टंप वरती जातोय, कारण की एकदम जवळ मांडीच्या खाली चेंडू होता। नक्कीच इथे 1 धाव मिळाली। 16 धावा
नक्कीच आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आल्या ज्या धावा यायला हव्या होत्या पॉवर प्ले मध्ये त्या धावा मात्र आता आल्यात 16 धावा पहिल्या षटकाच्या अंती. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज ज्याला खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनीच नाव दिलंय सुधागड एक्सप्रेस वेगवान गोलंदाज अल्पेश दळवी. त्याच्या समोर गरिबांचा वीरेंद्र सेवाग प्रणय राजपूरकर. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या बेटीस. एका बाजूला शिव प्रतिष्ठान परळी एका बाजूला शिवशक्ती परळी. मॅच जबरदस्त होणार हाय व्होल्टेज मुकाबला. इथे मात्र चेंडू यावेळेस हवेत आणि काय घडलंय अल्पेश दळवी सिद्ध होतंय यावेळेस सुधागड एक्सप्रेसने मात्र इथे नक्कीच प्रणय राजपूरकरला मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता. कमान डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहिलं अल्पेश दळवीला का सुधागड एक्सप्रेस हे नाव देण्यात आलंय. पहिल्या चेंडूवरती मात्र प्रणय राजपूरकर सारखा मोठा फलंदाज मात्र इथे बाद झालाय. धावसंख्या स्थिर धावसंख्या आपण पाहतोय 16 धावसंख्या. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आता नक्कीच आपण पाहतोय रोहन मोरे ज्याला बाहुबली या नावाने ओळखलं जातंय. रोहन मोरे ऑन स्ट्राईक आलाय. जबाबदारी घेऊन नक्कीच कान मंत्र दिले मंगेश चव्हाणने मात्र. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. यावेळेस काय घडतंय नक्कीच चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स येतोय हा नवसंजीवनी देणारा खणखणीत दणदणीत चौकार. कमान डीजे. त्याला मात्र इथे हात मारतायत. चुकी झाले त्यांच्याकडून. कदाचित हा चेंडू व्यवस्थितपणे जर मागे आले असते तर रोहन सारखा एक मोठा फलंदाज सुद्धा बाद झाला असता. परंतु इथे मात्र चौकार आलाय. मंगेश मामा तळेकर आणि नितेश शेठ धुमाल आपल्याला विनंती आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा बोलतोय नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटने खेळला. यावेळी चेंडू गोळीच्या वेगाने सरसळ चाललाय. एक धाव कंप्लीट. ऋतिक नकाते तिथे येतोय. एक धाव मिळते. एका धावेवरती होते समाधान. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले आतापर्यंत शिव प्रतिष्ठान परळी या संघाची 1 गडीच्या मोबदल्यात 21 या धावसंख्येवरती 21 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती डाव्या हाताचा फलंदाज आक्रमक फलंदाज महेश पांगारे मात्र आता आलाय. महेश पांगारे ऑन स्ट्राइक. काय चेंडू टाकलाय. जबरदस्त चेंडू म्हणावं लागेल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वाईड यॉर्करचा इथे मात्र नक्कीच वापर केला गेला गोलंदाज अल्पेशच्या माध्यमातून. त्याने ओळखलं सफल झालाय बॅटर महेश आणि नक्कीच इथे वेग नक्कीच वापरला गेला. वेगाचा वापर केला गेला. चेंडू मात्र आला डॉट. निर्धाव चेंडू. नेक्स्ट बॉल. मैदानात मात्र अतिशय जबरदस्त शांतता पसरलेली आहे. इथे मात्र चेंडू यावेळेस मात्र नक्कीच हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि कोणतीही चुकी करणार नाहीये. अल्पेश दळवीने मात्र इथे महेश पांगारे या बॅटरला मात्र इथे बाद केलंय. कमान डीजे. धन्यवाद डीजे. प्रेक्षकांचे खऱ्या अर्थाने आपण वाढती गर्दी पाहतोय कारण की हा सामना अतिशय चुरशीचा आहे. पुन्हा एकदा मी सर्व क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक आणि घरी बसल्या टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण बघताय. सर्व प्रेक्षकांचं मी समालोचक अनिल कोहली सहर्ष स्वागत करतोय. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस सुपर संडे रविवारचा दिवस. उद्या सकाळपासून प्रेक्षकांची गर्दी असलेल्या मैदानावरती
गुरुवारच्या दिवशी आपण पाहिलात एक गाव 11च्या लॉट मधून राजेदादा परदेशी पुरस्कृत मितांश 11 परळी हा संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाईड झालाय। कालच्या दिवशी शुक्रवारी खऱ्या अर्थाने ज्यांची स्पर्धा आहे ज्याने आयोजन केलंय जय हनुमान देसाईपाडा संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाईड झालाय आणि आजच्या दिवसात या दोन संघांमधून कोणता संघ टॉप 4 मध्ये येईल त्याच्यासाठी लढत चालू आहे। नवीन फलंदाज मैदानामध्ये अनुभवी असा फलंदाज मंगेश चव्हाण कट केला। यावेळी चेंडूला आपण पाहतोय नक्कीच पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक उभा आहे आणि इथे मात्र काय घडलंय शिवा दळवी यांना नक्कीच मात्र काय घडलंय मैदानामध्ये पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू होता शिवाला वाटला की नक्की थ्रो केलाय त्याने आणि स्क्वेअर लेग रिजनला पाहत बसले आणि बघता बघता एक चोरटी धाव मात्र घेतली शिवप्रतिष्ठान परळी संघाने। कदाचित ही येणारी ही एक धाव शेवटच्या नक्कीच आपण पाहणार आहोत कदाचित अंगलट येऊ शकते। 2 षटकाच्या अंती मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या धावसंख्येवरती 2 गडीच्या मोबदल्यात। शेवटचे आता 2 षटक येत आहेत या 2 षटकामध्ये किती धावा येतील ते आपण पाहणार आहोत। चला स्पीडअप करायचंय। शिवशक्ती परळी संघ जर अंधार झाला तर नक्कीच त्याचं नुकसान मात्र तुम्हाला होईल। येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जर विचार करायचा झाला शिवशक्ती परळी संघाचा एक चांगला फलंदाजीचा भरणा असणारा संघ आहे जर विचार करायचा झाला तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किमान 25 ते 30 धावा येणं गरजेचं आहे। 45 ते 50 धावा या स्कोर बोर्डवरती लागणं गरजेचं आहे। संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये 45-50 धावा या स्कोर बोर्डवरती लागणं गरजेचं आहे कारण की शिवशक्ती परळी हा संघ अतिशय जबरदस्त फलंदाजी भरणा असणारा संघ आहे। आयोजकांची विनंती असेल थोडं स्पीडअप करायचंय कारण की उद्या शेवटचा दिवस आहे विकेटचं थोडंसं काम बाकी आहे करायचंय आज संध्याकाळी कंप्लीट। इथे मात्र रोहनने मात्र या चेंडूला भिरकावून लावलंय मिड विकेटला येतोय 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार कमान डीजे। रोहन मोरे ज्याला बाहुबली या नावाने ओळखलं जाते मागच्या 5 टुर्नामेंट मध्ये बॅकफुटला होता आणि आता खऱ्या अर्थाने या षटकाने त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढलाय आत्मविश्वास वाढलाय। पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय रोशनच्या आलाय षटकार मिड विकेटला। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय याही चेंडूवरती मात्र आलाय बॅक टू बॅक दुसरा लॉंग ऑन ला खणखणीत दणदणीत षटकार कमान डीजे। पारितोषिक असेल नक्कीच मात्र आता इथे आपण पाहणार आहोत आणि इथे मात्र तिसरा षटकार सुद्धा येतोय जबरदस्त फटकेबाजी लॉंग ऑफला येतोय हा रोहनच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत षटकार कमान डीजे। आपण कोकणामध्ये गेल्यानंतर आपण बऱ्याच वेळा हे नाव ऐकतो दर्शन बांदेकर 6 चेंडूमध्ये 6 षटकार परंतु या भाजप चषकामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय रोहन मोरे याला पाहतोय ज्याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकलेत। करणार का 6 चेंडूमध्ये 6 षटकार। जर पर्सनॅलिटी बघायचं झालं तर नक्कीच सेम टू सेम पर्सनॅलिटी दर्शन बांदेकर यांची नक्कीच दिसते। रोहन मोरे ऑन फायर झालाय मैदानामध्ये शिवा दळवी चिंताग्रस्त दिसत आहेत नक्कीच चेहऱ्यावरती टेन्शन मात्र आता नक्की झालेलं आहे। नेक्स्ट बॉल इथे मात्र चेंडू यावेळेस हवेत आहे नक्कीच चेंडूच्या खाली गोविंद सालुंके येतोय
आणि इथे मात्र फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल मात्र सुटलाय. जीवनदान नक्कीच मिळतंय रोहन मोरे या बॅटरला. 2 धावा मिळतील शिव प्रतिष्ठान परळी या संघाला. जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. एक अतिशय जबरदस्त हाय व्होल्टेज सामना शिवशक्ती परळीच्या विरोधात शिव प्रतिष्ठान परळी आणि मैदानामध्ये खऱ्या अर्थाने रोहन मोरे झालाय आक्रमक ऑन फायर. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचले 43 या धावसंख्येवरती. गणेशजी सकपाल आपली विनंती आपण या मुख्य मंचावरती. पंकज देसाई वाट बघतायत. आणि या वेळेस मात्र अतिशय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. रोशन कमबॅक करतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले होते. त्याच्यानंतर मात्र 2 चेंडूवरती कमबॅक करण्याचं काम केलंय. जबरदस्त नक्कीच कमबॅक. या वेळेस मात्र धावसंख्या स्थिर धावसंख्या आपण बघतोय 43. येणारा अजून 1 षटक बाकी आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचं काम केलंय रोहनने. मात्र त्याला सुद्धा माहिती आहे की आपल्या बॅटला चांगले चेंडू लागतायत. इथे मात्र 3रं षटक होते समाप्त. 3 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचलंय शिव प्रतिष्ठान परळी या संघाची आपण पाहतोय. 2 गडीच्या मोबदल्यात 44 धावसंख्या. शेवटचं आणि आता अंतिम षटक देऊयात आपण. तत्पूर्वी डीजेला संधी. धन्यवाद डीजे. आणि आता खऱ्या अर्थाने शिवा दळवीने आपलं प्रमुख अस्त्र बाहेर काढलंय. गोविंद सालुंके ज्याच्या हातात चेंडू मात्र सोपावलाय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोहन मोरे. शेवटचा अंतिम षटक गोविंद सालुंके मात्र घेऊन आलाय अंतिम षटक. 44 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या 3 षटकाच्या अंती. पंच आमच्याकडे वळतायत. नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. स्क्वेअर चेंडू. 1 धाव मिळते. धावसंख्या आपण पाहतोय हिटमॅन रोहित शर्मा यांचा जर्सी नंबर 45. नेक्स्ट बॉल. इथे मात्र लोअर फुल टॉच चेंडू होता. व्यवस्थितपणे निरकून पारखून घेतलाय. चेंडूला भेदून दिलाय. लॉंग ऑन येतोय 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. कमान डीजे. परंतु अपील मात्र फेटाळली. चेंडू मात्र आलाय डॉट. धावसंख्या स्थिर धावसंख्या जाऊन पोहोचले 51 या धावसंख्येवरती. वैयक्तिक खेळतोय रोहन आपण पाहतोय 32 या धावसंख्येवरती. याही वेळेस मात्र अतिशय जबरदस्त फटका. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय खणखणीत दणदणीत षटकार. मोरे मैदानामध्ये ऑन फायर झालाय. आतापर्यंत रोहनने जवळ जवळ 5 षटकार ठोकलेत आणि 38 या धावांवरती खेळतोय वैयक्तिक. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 57 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल. आणि इथे मात्र पुन्हा एकदा पवार सर आमच्याकडे वळतायत. दर्शवताना हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर जातोय. स्क्वेअर चेंडू नक्कीच घोषित केलाय. पंचांनी 1 धाव मिळते शिव प्रतिष्ठान परळी या संघाला. धावसंख्या 58 वरती जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत.
38 या धावांवरती वैयक्तिक खेळतोय. नक्कीच आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक आपल्या नावावरती करणार का रोहन मोरे, त्याच्याकडे मात्र नक्कीच प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत यावेळेस. इथे मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला. यावेळेस चेंडू नक्कीच उंची जास्त आहे, लांबी कमी आहे आणि इथे मात्र रोहन मोरे मात्र आक्रमक फलंदाज मात्र इथे बाद होते. कमॉन डीजे. माझ्या गावचा खेळाडू आहे, तरी त्यांनी माझ्या विरोधात 38 धावा बनवल्या असल्या तरी हा माझ्या परळी गावातला खेळाडू, त्याला शेक हँड केले मात्र शिवा दळवीने. खेळाडूवृत्ती मात्र पाहायला मिळते इथे. जबरदस्त नक्कीच ही मॅच पाहायला मिळते. शिवप्रतिष्ठान परळीच्या विरोधात शिवशक्ती परळी. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 58 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 2 चेंडूचा खेळ बाकी आणि मैदानात एंटर झालाय. त्याने खऱ्या अर्थाने लेदर क्रिकेट गाजवलाय. कुणाल कारेकर मात्र ऑन स्ट्राईक आता आलाय. दुबई या ठिकाणी जाऊन सुद्धा या खेळाडूने मात्र आपलं नाव केलंय. लोअर फुलटॉस चेंडू इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. विनोद पाटील कोणती चुकी करत नाही. दरम्यान कुणाल कारेकर मात्र इथे बाद होते. कमॉन डीजे. स्थिर आहे धावसंख्या 58 धावसंख्या 58. शेवटचा चेंडू शिल्लक आणि साहिल बार्णेकरला मात्र संधी दिली यावेळेस. कान मंत्र देऊन त्याला पाठवलाय की बाबा शेवटचा चेंडू आहे, या चेंडूवरती षटकार नाही आला तरी चालेल परंतु 1-2 धावा येणं गरजेचं आहे. परंतु गोविंद सालुंकेने केले कमबॅक यावेळेस. नक्कीच 2 षटकार आलेच जरूर परंतु 2 महत्वाच्या विकेट सुद्धा घेतल्यात. धावसंख्या 58 वर स्थिर. शेवटचा चेंडू, या चेंडूवरती मोठा फटका येणार की नाही ते आपण पाहणार आहोत. लोअर फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट आणि मस्त जबरदस्त, मस्तच्या विरोधात जबरदस्त. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आपण पाहतोय शिवप्रतिष्ठान परळी या संघाची 59 धावसंख्या झालेली आहे. 60 धावांचं टार्गेट उभा असेल ते म्हणजे शिवशक्ती परळी या संघाच्या समोर. 1 मिनिटाचा अवधी देतोय मी डीजे ऑपरेटरला. धन्यवाद डीजे. मैदानामध्ये आता आपण पाहतोय शिवप्रतिष्ठान परळी हा संघ दाखल झालाय. सलामीचे बॅटर मैदानात येऊ द्या. संध्याकाळ होत चाललेली आहे. 24 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 15 रन्स. 15 धावांची आवश्यकता प्रत्येक ओव्हर मध्ये असेल. 24 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. परंतु शिवा दळवीला मात्र इथे बक्षीस नक्कीच आता आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी आतिश शेलार आणि प्रदीप जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. नक्कीच विनंती असेल मान्यवरांना की आपण ज्या ज्या वेळेस बक्षीस लावत असतो आपण इथे आयोजकांकडे आपण जमा करायचे आहेत.
24 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 15 रन्स, 15 धावांची आवश्यकता आहे. सलामीचे बॅटर मैदानामध्ये सुधागड तालुक्यातील एक आक्रमक फलंदाज शिवा दळवी आणि त्याच्याबरोबर एक अष्टपैलू खेळाडू ऋतिक नकाते. जबरदस्त सामना होणार. चला लगेच चालू करायचे मॅच. अंधार होत चाललाय. पंचांना विनंती आहे की आपण सामना सुरू करायचा लगेचच. काल या वेळेच्या अगोदरच संपूर्ण सामने खेळून झाले होते, त्यामुळे विनंती असेल की स्पीडअप करायचंय. मधला वेळ आपला थोडासा गेला. बीसीसी परळी बी आणि कांसलच्या मॅच मध्ये थोडा 20-25 मिनिटाचा वेळ गेला आपला नक्कीच मध्ये. चोवीस चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामध्ये 15 धावांची आवश्यकता असेल. आणि पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज, ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली मिथुन लांगी यांनी, अनुभवी गोलंदाज मंगेश चव्हाण. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय आक्रमक फलंदाज ऋतिक नकाते. 24 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. जबरदस्त आज सामना होणार. मंगेश चव्हाणच्या विरोधात ऋतिक नकाते ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक, मायबाप, प्रेक्षक सर्वांचं मी समालोचक अनिल कोळी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. निर्णायक सामना चालू आहे मैदानामध्ये. शिवप्रतिष्ठान परळीच्या विरोधात शिवशक्ती परळी. प्रवीणजी खिरटकर आपण या मुख्य मंचावरती. इथे मात्र आपण पाहतोय नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण करताना दिसते ऋतिक नकातेने. मात्र मिड विकेटला ठोकलाय. पहिला 1 बाउन्स येतोय हा 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त होताना तिथे शिवशक्ती परळी संघाकडून पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय मिड विकेटला. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑन ला येतोय हा बॅक टू बॅक 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय ऋतिक नकातेच्या बॅट मधून. खणखणीत दणदणीत चौकार. कमान डीजे. धन्यवाद डीजे. तशी सुरुवात मात्र नक्कीच शिवप्रतिष्ठान परळी संघाकडून झाली होती, तशी सुरुवात मात्र शिवशक्ती परळी संघ करतोय. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र 2 चौकार आलेत. चौकारांची हॅट्रिक होणार का ते आपण आता पाहणार आहोत. इथे मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, भेदून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग ऑनला येतोय खणखणीत दणदणीत षटकार. कमान डीजे. धन्यवाद डीजे. चला चला विनंती असेल आपण स्पीडअप करायचंय. अंधार होत चाललेला आहे. विनंती असेल कोणत्याही प्रकारचा आपण मैदानात टाइमपास करू नका. प्रीतम पाटील सर, पवार सरांना विनंती आयोजकांकडून की आपण आता कोणालाही नक्कीच टीम मीटिंग करून देऊ नका. धावसंख्या आपण पाहतो या षटकाराच्या मदतीने 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. टीट फॉर डॅटचं उत्तर देतोय ऋतिक नकाते मैदानामध्ये. जी सुरुवात केली होती प्रणय राजपूरकरने, ती सुरुवात मात्र ऋतिक नकाते करतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर चेंडू होता नक्कीच आपण पाहतोय, परंतु खोदून काढलाय सरळ बॅटने. 1 धाव मिळाली शिवशक्ती परळी या संघाला. आणि आता खऱ्या अर्थाने स्ट्राइक वरती आलाय तो म्हणजे शिवा दळवी, ज्याचं या परिसरामध्ये अतिशय जबरदस्त नाव आहे. आक्रमक खेळाडू म्हणून गणना केली जाते. या निर्णायक मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ करणार ते आपण पाहणार आहोत. मंगेश चव्हाण एक अतिशय नावाजलेला गोलंदाज, अनुभवी गोलंदाज. 15 धावा स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत आतापर्यंत.
चला विनंती आहे जबरदस्त चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय मंगेश चव्हाण अनुभवी गोलंदाज मी मगाशीच सांगितलंय कित्येक सामन्यांचा नक्कीच त्याला अनुभव आहे अनुभवाच्या जोरावरती अतिशय सुंदर गोलंदाजी यावेळेस यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला या चेंडूवरती मात्र एकही धाव आली नाही निर्धाव चेंडू मात्र इथे येतोय धावसंख्या स्थिर धावसंख्या आपण पाहतोय 15 या धावसंख्येवरती या षटकातील पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी यावेळेस मात्र नक्कीच काय घडलंय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ऋतुराज मात्र तिथे नक्कीच हजर आहे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय दरम्यान पहिलं पॉवर प्लेचं षटक होते समाप्त टीम मीटिंग करू नका प्लीज विनंती असेल पहिल्या पॉवर प्ले षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले शिवशक्ती परळी या संघाची बिनगडी बाद 16 धावसंख्या डीजे धन्यवाद डीजे शेवटच्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता असेल कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट स्पर्धेचा नियम दुसरं षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतोय साहिल बारणेकर वेगवान गोलंदाज त्याने आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं जो आता षटक जो येते दुसरं षटक या षटकात नक्कीच किती धावा येतील ते आपण पाहणार आहोत शिवा दळवी ऑन स्ट्राइक 18 चेंडू 44 धावांची आवश्यकता आहे कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट इथे मात्र लोअर फुलटा चेंडू होता समाचार घ्यायचा होता परंतु इथे मात्र काय घडलंय शिवा दळवी सारखा मोठा फलंदाज इथे मात्र बाद होतोय कम ऑन डीजे धन्यवाद डीजे मैदानात मात्र मॅच चालू आहे शिवशक्ती परळीच्या विरोधात शिव प्रतिष्ठान परळी परंतु थंडी भरले मात्र उमेश देसाई यांना हाताची घडी घालून उभे आहेत स्तब्ध आणि जवळून ही मॅच पाहतायत थंडी त्यांना नक्कीच भरले या मॅचची कोणता संघ जिंकणार बंटीला सुद्धा थंडी भरलंय बघा या सामन्यानंतर जय हनुमान देसाईपाडा क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू आणि ग्रामस्थ आपण कुठेही जाऊ नका आपण सुदेश याचा वाढदिवस इथे साजरा करणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका आणि खेळपट्टी विकेटचं सुद्धा आपल्याला काम करायचंय त्यामुळे हा सामना संपल्यानंतर कोणीही घरी जाऊ नका पुन्हा एकदा बोलतोय वन डाऊनच्या भूमिकेमध्ये सुधागड एक्सप्रेस अल्पेश दळवी मात्र ऑन स्ट्राइक आलाय साहिल बारणेकर पुन्हा एकदा सज्ज जबरदस्त फटका यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक मात्र खाली येते रोहन आणि इथे मात्र अल्पेशच्या पावलाने मैदानामध्ये आला होता त्या पावलाने माघारी परततोय कमॉन डीजे धन्यवाद डीजे आणि खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा शिवशक्ती परळी हा संघ संकटामध्ये असतो त्याला संकटातून बाहेर काढण्याचं काम मात्र करतोय गोविंद सालुंके शिवशक्ती परळी संघाने आपलं प्रमुख अस्त्र मात्र आता वापरायला नक्की सुरुवात केलेली आहे गोविंद सालुंके मात्र मैदानामध्ये आलाय धावसंख्या स्थिर आपण पाहतोय धावसंख्या 16 या धावसंख्येवरती परंतु आता साईलला मात्र इथे विकेट हॅट्रिकचा चान्स आहे दोन चेंडूवरती दोन महत्वाच्या विकेट आल्या पहिल्या चेंडूवरती शिवा दळवी बाद झाला आणि दुसऱ्या चेंडूवरती अल्पेश दळवी नक्कीच विकेट हॅट्रिक होणार का ते आपण आता पाहणार आहोत परंतु स्ट्राइक एंडला शिवशक्ती परळी संघाचा कणा म्हणून ओळख गोविंद सालुंके ऑन स्ट्राइक
आणि इथे मात्र गोविंद येतोय मैदानामध्ये, सांगतोय प्रेक्षकांना का येस मी आलोय, आणि आल्या आल्या मात्र मारतोय खणखणीत दणदणीत षटकार. कम ऑन डीजे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या धावसंख्येवरती. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आणि 15 चेंडूमध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजे 38 धावांची गरज आहे. आणि इथे मात्र नक्कीच काय घडलंय, विकेट किपरच्या मागे बॅकअप जरूर मिळते. सागर कदम अतिशय चालाक क्षेत्ररक्षक आहेत, इथे नक्कीच 3 धावा वाचवण्याचं काम केलंय. एक धाव मिळाली, धावसंख्या वाढली, धावसंख्या 23 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला आता आलाय ऋतिक नकाते. 14 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असेल. साहिल बारणेकर अतिशय जबरदस्त गोलंदाजी करते. आतापर्यंत चेंडू टाकलेत 4, 2 महत्वाच्या विकेट घेतल्यात आणि 7 धावा खर्च केल्यात. 14 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. इथे मात्र चेंडू यावेळेस हवेत आहे आणि कुणाल कारेकर चेंडूच्या खाली येतोय. ऋतिक नकाते नाराज स्वतःवरती, तंबूच्या दिशेने मात्र परततोय. कम ऑन डीजे. जसा ऋतिक मैदानाच्या बाहेर गेलाय, मिथुन लांगेच्या चेहऱ्यावरती मात्र हास्य आलंय यावेळेस. शेवटच्या आता 13 चेंडूंचा खेळ बाकी आणि 13 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, मॅच अजूनही बॅलन्स आहे. ना शिव प्रतिष्ठान परळी जिंकलंय, ना शिवशक्ती परळी जिंकलंय. विनोद पाटील मैदानामध्ये एंटर झालाय, नवीन उमेद आणि नवीन आशा मैदानात घेऊन. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू नक्कीच म्हणावं लागेल. चेंडू मात्र इथे आलाय हा डॉट. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकाच्या अंती 23 या धावसंख्येवरती. 3 गडीच्या मोबदल्यात देऊयात संधी डीजे ऑपरेटरला फक्त 10 सेकंदासाठी. डुमना साहेब इथे नक्कीच उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचं आपलं स्वागत आहे. डुमना साहेब या. वळतोय मैदानावरती, शेवटचे 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. तिसरं षटक घेऊन आला गोलंदाज रोहन मोरे. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय, ज्याच्यावरती खऱ्या अर्थाने आता आशा उमेद नक्कीच असेल, गोविंद सालुंके. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र आपण नक्कीच पाहतोय चेंडू ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर जातोय. प्रीतम पाटील सर आम्हाला सांगतात हा चेंडू स्क्वेअर समीकरण बदलले. आता 12-37 होतं, आता 12-36 झालंय. प्रत्येक षटकात इथून मात्र 18 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट खऱ्या अर्थाने 24 चेंडू मध्ये 60 होतं, 15चं होतं, ते आता 18चं झालेलं आहे. आणि या वेळेस मात्र अतिशय जबरदस्त चेंडू, भन्नाट वेगाचा चेंडू, यॉर्कर चेंडू इथे पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं गोविंदला की कदाचित हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाईल, सोडण्याचं काम केलं, परंतु चेंडू नक्कीच स्टंपच्या अगदी जवळून गेला आणि इथे मात्र चेंडू आलाय डॉट निर्धाव चेंडू. 11 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे.
अतिशय जबरदस्त चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू टाकतोय गोलंदाज रोहन. मात्र इथे गोविंदाला मात्र फारसा काही चेंडू समजत नाहीये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय हा डॉट चेंडू. समीकरण बदललंय पुन्हा एकदा. शेवटचे 10 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असेल. मॅच अजूनही बाकी. दहा चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक मॅच, कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. शिवशक्ती परळीच्या विरोधात शिवप्रतिष्ठान परळी. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र लगावपटचे आले. डॉट निर्धाव चेंडू. 9 चेंडू आणि आता 36 धावांची आवश्यकता आहे. गोविंद सालुंके ज्याने बऱ्याच वेळा संघ अडचणीत असताना बाहेर काढण्याचं काम केलंय, इथे संकट मोचक बनावं लागणार आहे. आणि या वेळेस मात्र नक्कीच आज भिरकावून लावलाय चेंडू. फाईन लेग क्षेत्रामध्ये येतोय. 6 धावांसाठी खणखणी दणदणी षटकार. कमान डीजे. आणि इथे मात्र काय घडलंय, जबरदस्त फिल्डिंग एफर्ट. स्वतःच्या गोलंदाजीवरती मात्र चांगला झेल मात्र टिपण्याचं काम केलंय. विनोद पाटील मात्र इथे बाद झालाय. कमॉन डीजे. धन्यवाद. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. चला ऑफिशियल पंच आपल्याला विनंती आहे. अजून 1 षटक बाकी आहे. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. आम्ही आठवतोय ती पारी सुधागड प्रीमियर लीग मध्ये याच गोविंद सालुंकेने 6 चेंडू मध्ये 4 षटकार मारून संघाला विजय नक्कीच मिळवून दिला होता. बऱ्याच वेळा शिवशक्ती परळी संघ अशा बऱ्याच टुर्नामेंट झालेत जिथे संकटात सापडत असताना संकटातून बाहेर काढण्याचं काम केलंय. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल. आणि चेंडू सोपवलाय अंतिम षटक राहुल मोरे याच्या हातात. प्रेक्षकांनी अजूनही जागा सोडल्या नाहीत, कारण की मैदानात गोविंद सालुंके अजून आहे. त्यांना माहिती आहे जोपर्यंत गोविंद आहे तोपर्यंत या सामन्याचं नक्कीच काय होईल ते सांगू शकत नाही आपण. 7 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. गोलंदाजी मार्फत राहुल मोरे. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय. जबरदस्त चेंडू म्हणावा लागेल. चेंडू मात्र आलाय हा डॉट. अजूनही मॅच बॅलन्स आहे. क्रिकेटचा खेळ म्हणजे अनिश्चिततेने भरला खेळ, सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ. कधी रंग बदलू शकतो जर तरला इथे स्थान दिलं जात आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे.
करावं लागेल, इथे संकट मोचक बनावं लागेल. इथे मात्र पाहतोय आपण हा चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स येतोय 4 धावांसाठी. खणखणीत दणदणीत चौकार. कमान डीजे. वा डीजे. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ कधीही रंग बदलू शकतो. शेवटची आता 4 चेंडू आणि धावांची गरज आहे, ती म्हणजे 25 धावांची गरज आहे. आणि इथे मात्र गोविंदने मात्र हा चेंडू भिरकावून लावलाय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय 6 धावांसाठी. खणखणीत दणदणीत षटकार. म्हणून मी वारंवार सांगत असतो, मतदानामध्ये एका मताला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला अतिशय महत्त्व दिलं जातंय. 3 चेंडू आणि आता 19 धावांची आवश्यकता. त्या एका धावेवरती स्ट्राइक रोटेट झाली आणि 3 षटकार सुद्धा आले होते. पुन्हा एकदा हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर येतोय. बॅक टू बॅक दुसरा खणखणीत दणदणीत षटकार. कम ऑन डीजे. चुरशीची झालेली आहे. 2 चेंडू आणि आता धावांची गरज आहे. 13 धावांची गरज आहे. क्रिकेटचा खेळ मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतोय, अनिश्चिततेने भरलेला खेळ, सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ. असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर असं होईल, याला आपण खऱ्या अर्थाने बोलू शकत नाहीये. प्रात्यक्षिक खेळणारा खेळ, मर्दानी खेळ क्रिकेटचा खेळ. पुन्हा एकदा हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर येतोय. खणखणीत दणदणीत षटकार. कमान डीजे. खऱ्या अर्थाने डोळ्यासमोर आता आहे. शेवटचा चेंडू 1 आणि धावांची गरज आहे. किती? 7 धावांची गरज आहे. काय सामना रंगलाय. tenniscricket.in ला माझी विनंती असेल की ही मॅच ऑफिशियली सेपरेट क्रॉप केली गेली पाहिजे युट्यूबला. शेवटचा 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि इथे काय घडलंय. सामना मात्र जिंकतोय शिवप्रतिष्ठान परली संघ. दोन्ही संघाने विनंती आहे, शेक हँड मात्र आपण करायचं आहे. कोणीही जिंको कोणी हारो, जिंकलंय मात्र परली गाव. काय सामना रंगला. परंतु खऱ्या अर्थाने लढावं कसं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र गोविंदने मैदानात